महाविकास आघाडीसोबतच्या युतीबद्दल जलील यांचा गौप्यस्फोट। महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची कबुली, पण आघाडीकडून काहीही प्रतिसाद नाही अशी माहिती। सांगलीचे खासदार विशाल पाटील पुन्हा एकदा बंडखोरी करण्याच्या तयारीत। कवठे महांकाळ मतदारसंघामध्ये पवार गटाच्या रोहित पाटील विरुद्ध अजित घोरपडेंचा प्रचार करण्याचा सूतोवाच। एकनाथ खडसेंनी विकासाचं राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचं राजकारण केलं। शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा खडसेंवर आरोप। चंद्रकांत पाटील हे खोकेबाज आमदार आहेत। एकनाथ खडसेंकडून शिंदे गटाचे चंद्रकांत पाटील यांच्यावरती प्रत्यारोप। भोसरी विधानसभेचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी। मोशीमधून एका तरुणाला या संदर्भात पोलिसांनी घेतलं ताब्यात। मनोज जरांगे आणि धनंजय मुंडेंमध्ये मध्यरात्री 3 वाजता भेट। जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये दोघांमध्ये 20 मिनिटं शेती आणि आरक्षणावर चर्चा। जरांगेंची माध्यमांसमोर माहिती। कुटुंबामध्ये फूट ही चूक झाली। गडचिरोलीमध्ये अजित पवारांकडून जाहीर कबुली। दादा पश्चात्तापाच्या मूडमध्ये आहेत का? जयंत पाटलांचा सवाल। भंडारा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता। काँग्रेससह शिवसेनेचाही भंडारा विधानसभेवर दावा। भाजपवाले लालबागचा राजा सुद्धा गुजरातला नेतील। अमित शहा आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे संजय राऊतांनी मारला टोला। अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली। तुपकरांना छत्रपती संभाजीनगरच्या MGM रुग्णालयामध्ये केलं दाखल। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत। एका कार्यक्रमामध्ये फडणवीसांच्या समोर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जाहीररित्या बोलून दाखवली इच्छा। राज्यपाल CP राधाकृष्णन उद्या नाशिकच्या दौऱ्यावर। प्रशासन, खासदार आणि आमदारांसोबत राज्यपाल विविध विषयांवरती करणार चर्चा। राज्यपालांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। नाशिकच्या नक्षत्र अपार्टमेंटमधील वेश्या व्यवसायाचं प्रकरण। RPI आठवले गटाचा उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर आणि मुख्य महिला आरोपीचं CCTV फुटेज समोर। 10 महिन्यांपासून भर वस्तीमध्ये वेश्या व्यवसाय सुरू। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। मुंबईमध्ये CGST अधीक्षकांसह 2 जणांना लाच घेताना अटक। CGSTकडील प्रकरणामध्ये कारवाई न करण्यासाठी 60 लाख रुपयांची मागणी। CBIकडून 8 जणांवरती गुन्हा दाखल। नार पार प्रकल्पाच्या अंतर्गत सुरगाणा तालुक्यामध्ये 9 धरणं बांधली जाणार। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील 7 तर जळगाव तालुक्यातील 49,516 हेक्टरला लाभ होणार। मंत्री दादा भुसे यांची माहिती। यवतमाळचे इसापूर धरण 100% भरलं। धरणाचे 7 दरवाजे उघडले। पैनगंगा नदीच्या पात्रात 11,800 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। ATM मधून काढलेल्या पैशांपेक्षा जास्त रक्कम मिळत असल्यामुळे गर्दी। ATM मधून पैसे काढल्यावर 600 रुपये अधिक मिळत असल्यामुळे नागरिकांची झुंबड। सावनेरमधल्या खापरगावमधील ATM मधला प्रकार। बँकेला 3 लाख रुपयांचा फटका। हवामान बदलामुळे आजार पसरवणाऱ्या डासांची शक्ती 4 पट वाढली। डेंग्यू, चिकनगुनिया वाढण्यामागचं कारण अभ्यासामधून उघड। कोल्हापूरमध्ये लेझर किरणांमुळे तरुणाच्या डोळ्यांना इजा। विद्युत झोताची किरणं थेट डोळ्यांवरती पडल्यामुळे बुबुळाला सुद्धा इजा। तरुणावरती उपचार सुरू। अहमदनगरच्या तिसगाव मधल्या भडके वस्तीमध्ये दरोडेखोरांकडून एकाची हत्या। घटनेच्या निषेधार्थ तिसगाव ग्रामस्थांचं गाव बंदचं आवाहन। गोदावरीला पूर आलेला असताना सुद्धा पर्यटकांचं जीव धोक्यात घालून पर्यटन सुरू। नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। नंदुरबारमध्ये 5 वर्षांच्या नंतर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ। बोरवेलमधून पाण्याच्या प्रेशरमुळे मोटर आणि पाईप बाहेर फेकले जात असल्याची घटना समोर। भूजल विभागाकडून तपासणी करून कारणं शोधण्याची गरज। गोंदियामध्ये 15 दिवसांपासून 48 गावांना शुद्ध पिण्याचं पाणी पुरवठा करणारी योजना बंद। भर पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। विद्युत देयकं प्रलंबित असल्यामुळे विद्युत पुरवठा केला बंद। गोंदिया जिल्ह्यामधल्या धानोली बामणी या रस्त्यासाठी गावकऱ्यांचा 40 वर्षांपासूनचा संघर्ष। प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल न घेतल्यामुळे गावामधल्या शिक्षित युवकांकडून आमरण उपोषणाला सुरुवात।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.